नमस्कार. आज आपण डिस्कस करणार आहे मिथ्स अबाउट आय-व्ही-एफ प्रेग्नन्सी. म्हणजे असे भरपूर गैरसमज असतात जेव्हा माझ्याकडे पेशंट्स येतात ओ-पी-डीमध्ये, की मॅडम असं होईल का? तर आपण त्याच्यातले मेनली जे 4 मुद्दे आहेत, ज्याच्याबद्दल पेशंटला खूप जास्त गैरसमज असतो, ते आज आपण डिस्कस करणार आहे. पहिला गैरसमज असतो, की आय-व्ही-एफमध्ये भरपूर जे इंजेक्शन्स देतात, त्याच्यामुळे जीवघेणा आजार म्हणजे कॅन्सर होतो का? तर आय-व्ही-एफचे जे इंजेक्शन असतात ते एकदम सेफ असतात. आता आय-व्ही-एफला ट्रीटमेंटची प्रोसेस सुरू आहे, ती 4 दशकाहूनही जास्त झालेली आहे आणि त्याच्यावर कंटिन्युअसली संशोधन सुरू आहे. नवीन-नवीन ज्या प्रणाली येत आहेत, तर असं दिसून आलेलं आहे की आय-व्ही-एफचे इंजेक्शन टोटली सेफ आहे आणि त्याच्यामुळे कुठलाही मोठा दुर्धर आजार होत नाही. दुसरा एक गैरसमज असतो की आय-व्ही-एफचे जे बेबीज होतात ते नॉर्मल असतात का? तर ऑब्व्हियसली जसे आपले नॅचरल प्रेग्नन्सी म्हणजे नैसर्गिकरित्या जसे प्रेग्नन्सीने बाळ होतात त्यांचा आय-क्यू आणि आपले जे आय-व्ही-एफनी जे बेबी होतात त्यांचे आय-क्यू ऑलमोस्ट सेम असतात आणि जे जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज जर कुठल्या बाळामध्ये असेल तर आय-व्ही-एफमध्ये त्याचा एक जास्त फायदा आहे की आपण टेस्ट करून बाळाला जन्माला घालू शकतो, म्हणजे त्याला कुठलेही दुर्धर आजार होणार नाही. ती एक आय-व्ही-एफची जमेची बाजू असते नॅचरल प्रेग्नन्सीपेक्षा. तिसरा गैरसमज असतो की आय-व्ही-एफ प्रेग्नन्सी जे ट्रीटमेंट घेतात तेव्हा बेड रेस्ट करण्याची गरज असते का? तर बेड रेस्ट आपण कुठल्याही पेशंटला सांगत नाही. बेड रेस्ट आपण जेव्हा एखादी काही ब्लिडिंग किंवा स्पॉटिंग असेल तर त्याच पेशंटला तात्पुरता 3 किंवा 4 दिवस, नाही तर पूर्ण आय-व्ही-एफची जी प्रक्रिया सुरू असते, इंजेक्शन घेणे किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर करणे, त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टर कधीही सांगणार नाही की तुम्हाला बेडवरच असायचं आहे म्हणून. आणि चौथा एक मिथ्स असतं की आय-व्ही-एफमुळे जे इंजेक्शन्स असतात ते खूप जास्त पेनफुल असतात. तर पेनफुल ही प्रक्रिया नसते. याच्यामध्ये फक्त जे अंड आपण काढतो तर ते ॲनेस्थेशियामध्ये असतात आणि इंजेक्शन जे आहे ते सबक्युटॅनियस असतात, म्हणजे ते पेनफुल बिलकुल नसतात आणि तुम्ही तुमची रूटीन ॲक्टिव्हिटी, तुमचं ऑफिस सगळं काही सांभाळून सुद्धा आय-व्ही-एफनी माता होऊ शकता. जर तुम्हाला आय-व्ही-एफ रिलेटेड कुठलीही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला ते विचारू शकता आणि त्याचा मी टॉपिक बनवून डिस्कशन करण्याचा प्रयत्न नक्की करेल आणि तुमचे गैरसमज दूर करायला मला आनंद होईल. थँक्यू.